आपल्याला बिल गेट्स हे नाव ऐकलं की काय आठवतं? एक यशस्वी उद्योगपती, मायक्रोसॉफ्टचे फाउंडर आणि आता एक मोठे समाजसेवक, फिलॉन्थ्रॉपिस्ट. त्यांचे गेट्स फाउंडेशन जगातील गरिबी आणि आजार निर्मूलनासाठी कोट्यवधी डॉलर खर्च करते. पण या समाजसेवकाच्या गोंडस चेहऱ्यामागे काहीतरी काळं डार्क सत्य दडलेलं असू शकतं का? मी काही डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, जे वाचल्यानंतर तुमचे डोळे उघडतील. तर विषय असा आहे की 2009 ते 2011च्या दरम्यान आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील काही आदिवासी मुलींवर सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनंतर शेकडो मुली आजारी पडल्या आणि काहींचा यामध्ये मृत्यू देखील झाला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पाला गेट्स फाउंडेशनने निधी दिला होता. या मुलींच्या पालकांना, जे अत्यंत गरीब आणि अशिक्षित होते, त्यांना या लसीबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यांच्या त्या फॉर्मवर सह्या घेतल्या, जे की ते फॉर्म इंग्लिशमधील फॉर्म होते, जे कदाचित त्यांना वाचताही येत नसेल. पण त्यांना सांगण्यात आले की की ही लस टोचल्यामुळे तुमच्या मुलींना कधीही कॅन्सर होणार नाही. संमती पत्रावर पालकाऐवजी हॉस्टेलच्या वॉर्डनच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या होत्या. जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली, तेव्हा नेहमीप्रमाणे लसीमुळे काही झालं नाही, मृत्यूची कारणे वेगळीच होती असे सांगून हे प्रकरण दाबले गेले. अशा प्रकरणाची चाचणी श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय मुलीवर का केली गेली नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बिल गेट्स यांनी स्वतः मान्य केले की भारत आमच्यासाठी एक प्रयोगशाळा, लॅब आहे. भारतात जर एखादी गोष्ट यशस्वी झाली तर आम्ही ती जगभर लागू करू शकतो. And it's kind of a laboratory to try things that then, once you prove them out in India, you can take to other places. भारत काय पाश्चात्य देशांच्या प्रयोगासाठी एक खुलं मैदान आहे का? डोली चायवाला सोबतचा कोलॅब असो किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी समोरचा व्हिडिओ, हे सर्व केवळ PR आहेत का, की त्यामागे काही व्यापारी उद्देश दडलेला आहे? कुणास ठाऊक. बिल गेट्सचे फाउंडेशन हे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजे WHO दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे देणगीदार आहे. अनेकदा एखादा देश जितका निधी देत नाही, तितका निधी हे फक्त फाउंडेशन देतं. साहजिकच यामुळे WHOच्या धोरणावर फाउंडेशनचा मोठा प्रभाव असतो. धक्कादायक माहिती अशी आहे की जो गेट्स फाउंडेशनने दिलेला निधी WHOला त्यांच्या मर्जीनुसार खर्च करता येत नाही. तो निधी विशिष्ट अटीसह येतो. एका संशोधनानुसार 83% वाटा केवळ संसर्गजन्य रोगावर, इन्फेक्शन डिसिजेसवर खर्च केला जातो, तर हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सर यासारख्या मोठ्या जीवघेण्या आजारावर फक्त यातला 1% खर्च होतो. असे का? कारण संसर्गजन्य रोगासाठी व्हॅक्सिन लागते आणि लसीचा व्यवसाय हा अफाट नफा मिळवून देणारा असतो. लसीच्या पेटंटचा आणि नफ्याचा खेळ तर पहा. लस बनवणाऱ्या या कंपन्यांना गेट्स फाउंडेशन मोठे डोनेशन देते. त्या बदल्यात त्यांच्यात एक करार होतो की विकसनशील देशांना या लसी केवळ कॉस्ट प्लस 5% प्रॉफिट, म्हणजेच जी काय लस बनवण्यासाठी लागलेला खर्च त्यावर 5% नफा या दरानेच विकाव्या लागतील. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण खरा विषय या स्टेप इन राईट्समध्येच दडलेला आहे. जर त्या कंपन्यांनी ही अट जर पाळल्या नाही, तर बिल गेट्सचं जे गेट्स फाउंडेशन यांच्याकडे हा हक्क असतो की त्या लसीचं पेटेंट आणि तंत्रज्ञान हे स्वतःकडे घेण्याचं, जर त्या अटी जर पाळल्या नाही आणि पेटेंट आणि तंत्रज्ञान आलं तर विषय संपला. मलेरियाच्या लसीसाठी वापरले जाणारे मॅट्रिक्स एम सारखे केमिकल कोविड-19च्या लसीतही वापरले गेले. जेव्हा कोविडच्या काळात भारत आणि दक्षिण आफ्रिकेने लसीचे पेटेंट राईट्स काही काळासाठी रद्द करण्यासाठी मागणी केली, जेणेकरून स्वस्त जेनेरिक लसी बनवण्यात येतील, ज्यामुळे लसीचा तुटवडा पडणार नाही. पण तेव्हा बिल गेट्स यांनी याला विरोध केला. जे ग्रस्त मलेरिया संपवण्यासाठी जगाची मदत करण्याचा दावा करतात, तेच कोविडच्या काळात पेटेंट वाचवण्यासाठी का लढत होते? कारण त्या तंत्रज्ञानावर त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण होते. बिल गेट्स हे त्यांच्या फाउंडेशन मार्फत ग्लोबल हेल्थ कंट्रोल करतात, म्हणजे राजा नसूनही राजा असल्यासारखं. तर बघा, गॅवी जी की एक व्हॅक्सिन अलायन्स आहे, या अलायन्सचे 4 प्रमुख सदस्य आहेत: गेट्स फाउंडेशन, WHO, युनिसेफ आणि वर्ल्ड बँक. विशेष बाब म्हणजे WHO, युनिसेफ आणि वर्ल्ड बँक या तिन्ही संस्थांचे खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे देणगीदार बिल गेट्स आहेत, म्हणजे ओनली राजा बिल गेट्स. म्हणजे जर कोणालाही लसीचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना गेट्स फाउंडेशनच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या तंत्रज्ञानाशिवाय पुढे जाता येत नाही. हे एक प्रकारचे ग्लोबल हेल्थ कंट्रोल आहे. जर तुम्हाला लोकांच्या आरोग्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकत असाल तर तुम्हाला निवडणूक लढायची गरज नाही. तुम्ही जगाचे अघोषित राजे आहात. बिल गेट्स यांचा इतिहास हा प्रतिस्पर्धींना चिरडण्याचा राहिलेला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबतही क्रूर वागणूक दिली होती. त्यांचे सहकारी पॉल ॲलन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की जेव्हा त्यांना कॅन्सर झाला होता, तेव्हा बिल गेट्स हळहळ व्यक्त करण्याऐवजी ॲलन आता काय करू शकत नाही, त्यामुळे आपला मायक्रोसॉफ्टमधील शेअर वाढवला पाहिजे अशी चर्चा करत होते. जो माणूस आपल्या मित्राच्या फाउंडरच्या कॅन्सरबद्दल इतका निर्दयी असू शकतो, तो जगातील अनोळखी लोकांच्या आरोग्यासाठी इतका कळवळ का दाखवेल? ऑक्टोबर 2019 मध्ये, म्हणजेच चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडण्यापूर्वीच केवळ 2 महिने आधी गेट्स फाउंडेशनने न्यूयॉर्कमध्ये एक पॅन्डेमिक सिम्युलेशनचे सराव आयोजन केले होते, ज्याला इव्हेंट 201
असे नाव दिले होते। यामध्ये कोरोना व्हायरस सारखाच जर साथ आल्यास जग त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देईल याचा सराव करण्यात आला होता। हे केवळ योगायोग होता की त्यांना येणाऱ्या संकटाची आधीच माहिती होती। जर तुम्ही काही डॉट्स कनेक्ट केले तर तुम्हाला चित्र वेगळंच दिसेल। हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीवर आरोप करण्यासाठी नसून उपलब्ध माहितीच्या आधारे काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे। कारण आरोग्य हे मानवाचे मूलभूत अधिकार आहे, पण जेव्हा ते व्यापार आणि जागतिक वर्चस्वाचे साधन बनते तेव्हा सामान्य नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। बिल गेट्स यांची समाजसेवा खरोखरच निस्वार्थ आहे की ती एका मोठ्या जागतिक नियंत्रणाची रणनीती आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि इतरांपर्यंतही हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। बाय।